कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली, आता माझ्याशी पण बोलायचं टाळणारस का? तुला कॉन्सर्टवरनं आल्यापासून बघते, स्वतःच्याच विचारांमध्ये असतेस, सारंगशी पण नीट बोलत नाही असे जाणवतंय मला। सावली, माझ्याशी बोलू शकतेस तू? काय झालंय मला सांग। काही नाही सावली, तुझा चेहरा आणि तुझे शब्द अजिबात जुळत नाहीयेत। सांग ना, काय झालंय? वहिनी, बरं ठीक आहे, मला सांग आता ह्याच्यावरनं तू काय निष्कर्ष काढलास? हेच कळत नाही। मी सांगू? सावली, यावरून एवढंच कळतं की सारंगचं मन खूप शुद्ध आहे, त्याचं प्रेम आहे ना खूप प्रामाणिक आहे। म्हणूनच समोरचा माणूस चुकीचा असला तरी त्याचं मन नाही बदललं। सावली, आता उद्या जेव्हा तो तुझ्या प्रेमात पडेल ना, तेव्हा मी तुला खात्रीने सांगते, तू जगातली सगळ्यात सुखी स्त्री असशील। सावली, अजून काही आहे का? सावली, नाही, आधी आपल्याला ना शहानिशा करून बघावी लागेल। ते जगन्नाथजीच करू शकते, तेच काय ते योग्य मार्ग दाखवते। हो, पण तू त्यांना भेटणार कशी? वहिनी, तेच तर कळत नाही। पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। जेव्हा त्यांना कळेल ना की प्रश्न माझ्या आणि सारंग सरांच्या आयुष्याचा आहे, तेव्हा ते आमच्या बाजूने नक्की उभे राहतील। बरं ठीक आहे, तू जाऊन भेट जगन्नाथजींना। चांगले तर विचार करत बसू नकोस, लगेच निघ। हो, येते मी। मूर्ख मुलगी जगन्नाथला भेटायला का चालली आहे? नाही, मला या मुलीचा पाठलाग करावाच लागेल। तिलोत्तमा मॅडम, मला बाहेर जायचंय, जाऊन येऊ का? तू कुठे जातेस, काय करतेस, कुणाला भेटतेस, याच्याशी मला काही एक घेणं देणं नाही। तुला हवं तिथे जा। इनफॅक्ट मी तर म्हणते, परत नाही आलीस तरी चालेल। काय रे, लवकर आलास? हाँ, लवकर आलो, कारण उद्या जरा लवकर मीटिंगसाठी जावं लागणार। एकटं नाही जायचं, कुणाला तरी सोबत घेऊन जा। अगं नाही आई, काही गरज नाही, जाईन मी एकटं। सारंग, गरज आहे, एकट्याने कुठेही जायचं नाही। तुझ्यावर हल्ला झाला होता, मला काळजी वाटते सारंग। आई, हे बघ, सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्यात आता, काळजी नको करू तू, मी जाईन एकटा। हाँ आई, त्या ॲडव्होकेटनी फायनल ॲग्रीमेंट्स दिलेत म्युझिक कंपनीच्या टेक ओव्हरसाठी। तू एकदा चेक कर आणि मला सांग। काय झालंय? सारंग बाहेर चाललाय, त्याला सिक्युरिटीची गरज आहे। सिक्युरिटी? त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा। तुला सिक्युरिटी पाहिजे? राजकुमार। हाँ हाँ, चल चल। हे असं आधी कधीच वाटलं नव्हतं मला, मग अचानक ही अशी अनामिक भीती का वाटते?
तुझा मित्र येणार आहे तो इन्स्पेक्टर देवा. दादा ऐक ना, खरंच गरज वाटते का तुला? म्हणजे पोलीस प्रोटेक्शन का घ्यायचंय? आईने सांगितले म्हणून. तुला नकोय का? आईशी बोल. नाही नाही, असू दे. फाईन. एक्सक्यूज मी गाईज, एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम नाहीये. बाजारात रताळी मिळत नाहीये. तुमच्याकडे मिळतात का 2 रताळी? प्रॉब्लेम आहे म्हणून पोलीस स्टेशनला येतात ना लोक. मी राजकुमार मेंदळे, हा सारंग मेंदळे. याला पर्सनल सिक्युरिटी पाहिजे म्हणून आलो. याला पोलीस प्रोटेक्शनची काय गरज आहे? प्लीज प्लीज प्लीज, फॉर्मॅलिटीज काय आहेत ना त्या मी कम्प्लीट करीन. याला पोलीस प्रोटेक्शन देणार आहात तुम्ही, कळलं? फालतूच्या चौकशा करू नका. हो हो हो, घाबरलो. घोरपडे बॉस, बघितलं का? आपल्या चौकीत येऊन कोणीतरी आपल्यालाच कायदा शिकवतोय. या नाही बघितलं साहेब आणि ऐकलं सुद्धा. पण कसं आहे ना, हल्ली जमाना वेगळा आहे ना. हल्ली कोण पण उठतं आणि त्या सोशल मीडियावर नको ते ज्ञान पाजळत असते. हे बरोबर आहे, पण ही आपली चौकी आहे ना. बोले तो अपना एरिया, इधर सिर्फ अपना ही कानून चलता है. इधर ये सब अलाउड नहीं है. मला माहिती आहे ना बॉस, मला माहिती आहे, पण ह्यांना माहित नाही ना. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित समजून सांगतो त्यांना. मी काय म्हणतो, तुम्ही दादाला बाहेर घेऊन जा आणि जी काही फॉर्मॅलिटी असेल ती सांगून टाका. चालते की या, तुम्हाला थंडा पाजतोय. नाही ते गरम होतंय ना, थंडा पाजतो म्हणजे बरं वाटेल. या. पोलीस प्रोटेक्शन घ्यायचंय तुला, कळलं ना? ये चल. काय रे? काय पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे तुला? आईला काळजी वाटते, बाकी काही नाही. हा, आता आई म्हटल्यावर काळजी आलीच रे. तरी बरं आहे, तुझी काळजी करणारा कोणीतरी आहे तुझ्या आयुष्यात. आपल्या नशिबात तसं कोणीच नाही रे. पण तू टेन्शन घेऊ नको. When देवा इज हिअर, ही विल टेक केअर. दादाचं बोलणं जरा तू मनाला लावू नको घेऊ प्लीज. हा, गंमत केली रे मी. तेरा भाई मतलब अपना भाई. वो छोड, तुझी मैत्रीण कशी आहे? आहे, काही दिवसांपासून जरा शांत झाली आहे. ठीक आहे, चल मी निघतो. चल. माणूस तेव्हाच शांत होतो जेव्हा त्याचा हार्ट ब्रेक होतो. हे सिस्टर, तुझं दुःख तुझा देवा भाऊ नक्की दूर करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.